ओंकारा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा। गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश। अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा असतो तो गुरु। आपल्या जीवनाला दिशा देणारा, आपल्या जीवनाचं सार्थक करणाऱ्या गुरुविषयी आदर सन्मान व्यक्त करण्याचा हा सुंदर असा दिवस म्हणजेच आषाढी पौर्णिमा, जिला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो। आणि या निमित्तानं माझ्या गुरूंविषयी आदर सन्मान व्यक्त करण्यासाठी मी एक प्रयत्न करणार आहे। गुरु शिष्य परंपरा लाभलेला आपला भारत देश, या भारत देशात अनेक गुरु शिष्य परंपरा होऊन अनेक गुरु शिष्य जोड्या होऊन गेल्या। यशस्वी व्यक्तींची यशस्वी कहाणी समजून घेतली, उमजून घेतली तर याचं प्रत्यंतर आपल्याला नक्कीच येईल। जीवनात मोठं व्हायचं असेल तर गुरुची नक्कीच आवश्यकता आहे। ज्ञान असेल तर माणूस जीवनातील कोणतीही गोष्ट मिळवू शकतो। ज्ञान ही जगातील सर्वोत्तम गोष्ट आहे। ज्ञानासारखी पवित्र आणि श्रेष्ठ गोष्ट दुसरी कोणतीच नाही। म्हणून ज्ञानाशिवाय जगणं मुश्किल आहे। ज्ञानाशिवाय आपण एखादी गोष्ट मिळवू शकत नाही। ज्ञान असेल तर पैसा अडका सगळं काही मिळवू शकतो। ज्ञानाशिवाय ह्या गोष्टी मिळवू शकतोही, पण त्या टिकवणं अवघड आहे, ते टिकवू शकत नाही। म्हणून ज्ञानाची जास्त गरज आहे। ज्ञानाच्या श्रेष्ठत्वाचा विचार करताना उदाहरणच द्यायचं झालं तर एखादा पराक्रमी राजाचं उदाहरण घ्या। त्या राजाबद्दल आदर सन्मान त्या राज्यापुरता असेल, फार तर देशापुरता असेल, पण त्याच्याकडे ज्ञान असेल तर त्याची कीर्ती जगभर पसरलेली असेल। ज्ञानेश्वरांचं उदाहरण घ्या किंवा गीतेचं उदाहरण घ्या, कित्येक वर्ष झाली तरी ते नाव अजरामर आहे, कारण त्यांच्याकडे ज्ञान आहे। या विज्ञानाच्या युगातलं उदाहरणच घ्यायचं झालं तर बल्बचा शोध लावणारे थॉमस एडिसन, त्यांचं उदाहरण घेतलं तर त्यांनी एकट्याने बल्बचा शोध लावला, पण प्रकाश मात्र जगात पडला। ही आहे ज्ञानाची जादू, आणि ही जादू आपल्याला देणारे ते जादूगार म्हणजे आपले गुरु आहेत। आपलं अंतर बाह्य जे बदलतात ते आपले गुरु।